नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 29 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुण्याला पोहोचताच प्रीती आणि नीता दोघींनाही हलकं हलकं वाटू लागलं. एअरपोर्टवरून त्या थेट आपल्या छोट्याशा फ्लॅटमध्ये आल्या. बॅगा एका बाजूला ठेवताच प्रीती म्हणाली, किती छान वाटतंय परत इथे आल्यावर. प्रीती असं म्हणताच नीताने हसून मान डोलावली. थकलेल्या असल्या तरी दोघींनी मिळून पटकन सगळ्या बॅगा उघडल्या. कपडे नीट कपाटात लावले, पुस्तकं टेबलावर ठेवली. घरातून आणलेले खायचे पदार्थ किचनमध्ये व्यवस्थित डब्यात ठेवले. एवढं करून झाल्यावर दोघींनी थोडा आराम केला. थकलेले अंग जणू सुट्टीच्या आठवणीमध्ये हरवून गेलं होतं. त्याचवेळी मुंबईहून आलेला सतीशही पुण्यातल्या आपल्या रूममध्ये पोहोचला होता. त्याने ही बॅग नीट उघडून सामान ठेवलं. मम्मीने प्रेमाने भरून दिलेले खाऊचे डबे ठेवले, कपडे व्यवस्थित लावले. सगळं झाल्यावर खिडकीजवळ बसून त्याने खोल श्वास घेतला. घरचं वातावरण अजूनही डोळ्यासमोर होतं, पण त्याचबरोबर नवीन सुरुवातीचा उत्साहही मनात दाटून आला होता. प्रीती आणि नीता दोघींनी संध्याकाळी थोडा आराम केल्यानंतर गप्पा मारत उद्या कॉलेजला जाण्याची तयारी करू लागल्या. पुस्तके, नोट्स, बॅग, आयडी कार्ड सगळं तयार ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा कॉलेजमध्ये सगळ्यांना भेटायचं आहे, नवीन क्लासेस सुरू करायचे, या विचारानेच त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येत होतं. सुट्टीतल्या गोड आठवणी मनात ठेवून नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी त्या हळूहळू तयार होत होत्या. नवीन सत्राचा पहिला दिवस होता. कॉलेजच्या अंगणात गडबड गोंधळ सुरू होती. सकाळची थोडी गार वाऱ्याची झुळूक, स्वच्छ परिसर, भिंतींवर लावलेले नवीन नोटीस बोर्ड, कॉलेजमध्ये सगळीकडे एक ताजा तवाना माहोल होता. प्रीती आणि नीता गेटमधून आत आल्या तेव्हा पुन्हा कॉलेजला आल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कॉरिडॉरमध्ये पुढेच मनाली, सोनाली आणि केतकी तिघीही उभ्या होत्या. हातात पुस्तके, चेहऱ्यावर लखलखतं हसू होतं. त्यांनी प्रीती आणि नीताला दुरूनच पाहिलं आणि एकदम सगळ्या जोरात ओरडल्या, अगं प्रीती, नीता, इकडे या, किती दिवसांनी भेटतोय. असा आवाज ऐकताच प्रीती, नीता पळतच त्यांच्या जवळ गेल्या. हसून ओरडून हातातल्या बॅगा एकीकडे ठेवून त्यांनी सगळ्यांनी एकमेकींना घट्ट मिठ्या मारल्या. काय ग, सुट्ट्या कशा गेल्या, केतकीने सुरुवात केली. सोनाली लगेच म्हणाली, माझ्या सुट्ट्या तर धमाल गेल्या. मी शिमल्याला गेले होते, तिथली थंडी, बर्फ, गरमागरम चहा अजूनही आठवतोय मला. मनालीने हसून सांगितलं, मी तर आईसोबत काश्मीरला गेले होते. गुलमर्ग, डल लेक, शिकाऱ्यातून फिरणं सगळं अफलातून होतं. केतकी खोडकरपणे डोळे मिचकावत म्हणाली, मी गावी गेले होते. रोज आंब्याच्या झाडावर चढायचं, विहिरीचं पाणी ओढायचं, हे सगळं करताना आम्हाला खूप मज्जा आली. नीता हसून म्हणाली, माझ्या घरी सुद्धा खूप मज्जा झाली. मम्मी पप्पांसोबत वेळ मिळाला. प्रीतीच्याही घरी जात होते, तिथेही सर्वांसोबत खूप छान टाइम स्पेंड केला. प्रीतीनेही आपल्या आठवणी सांगितल्या. आम्ही दिवाळीत घरच्यांसोबत खूप मज्जा केली. त्यानंतर आम्ही 2 दिवस जवळच्याच बीच रिसॉर्टवर गेलो होतो. तिथे बीचवर पाण्यात खेळणं, बोटिंग करणं यामध्ये आम्हाला सगळ्यांना खरंच खूप मज्जा आली. आणि त्यानंतर मी मामाच्या गावी गेले होते. तिथे मोठी हिरवीगार शेती, मका, चुलीवरचं जेवण, मामी बहिणींसोबत झोपाळ्यावर खेळणं, हे सगळं अगदी स्वर्गासारखं वाटत होतं. तिकडचं वातावरण इतकं छान होतं की परत नागपूरला जायचं मनच होत नव्हतं. हे ऐकता सगळ्या खळखळून हसू लागल्या. पुढच्या वेळी आम्हालाही घेऊन जा, सोनालीने टाळ्या वाजवत म्हटलं. मनालीने तिच्या पाठीवर हलकी थाप देत म्हणाली, हो, किती भारी वाटतं शेतातलं वातावरण. तेवढ्यात मागून कार्तिक आला आणि त्याने खोडकर हसत हात हलवला आणि म्हणाला, काय मैत्रिणींनो, माझ्याशिवाय पार्टी सुरू झाली आहे का. सगळ्या मुली एकदम हसल्या. केतकी त्याला चिडवत म्हणाली, अरे कार्तिक, कुठली पार्टी रे. आम्ही इथे दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या ते एकमेकींना सांगत आहोत. आता तर कॉलेज सुरू झालंय, सुट्ट्या संपल्या, पार्टी संपली, आता अभ्यासाचा सीझन सुरू झालाय. सगळ्या हसल्या आणि कार्तिकने मान हलवत उत्तर दिलं, हो बरोबर आहे, पण माझ्या सुट्ट्या खरंच भन्नाट गेल्या. गावाला गेलो होतो. दिवाळीच्या दिवसात सगळी मंडळी जमली होती. रात्री फटाके, दिवसा मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, एवढी मस्ती केली की वेळ कसा गेला हे समजलंच नाही. पण एक कबूल करतो, तुम्हा सगळ्यांची खूप आठवण आली. हे ऐकून नीता खोडकरपणे म्हणाली, आठवण आली की कुणा खास व्यक्तीची जास्त आठवण आली होती. हे ऐकून सगळ्या खिदळल्या आणि कार्तिक लाजत हसला. तेवढ्यात सतीश कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला दिसला. तो निवांत चालत येत होता, पण त्याची नजर थेट प्रीतीवर गेली. 15 दिवसांनी तिला पाहताना त्याच्या मनात एक वेगळीच धडधड झाली. वाऱ्याने प्रीतीचे केस उडत होते आणि सतीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. कार्तिकने हात हलवून त्याला हाक मारली, अरे सतीश, इकडे ये ना, आम्ही सगळे इथे आहोत. सतीश जवळ आला आणि सगळ्यांना विचारलं, काय मग, सगळे ठीक आहात ना, दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केला का.
सोनाली म्हणाली, हो आम्ही तर खूप एन्जॉय केलं, पण तू सांग तुझ्या सुट्ट्या कशा गेल्या? सतीश हसत म्हणाला, माझ्याही सुट्ट्या छान गेल्या. घरच्यांसोबत वेळ घालवला, दिवाळीत मजा केली. पण खरं सांगायचं तर तुम्हा सगळ्यांची आठवण येत होती. तो बोलत सगळ्यांशी होता, पण त्याची नजर फक्त प्रीतीवरच होती. नवीन सत्राचा पहिला दिवस होता. कॉलेजमध्ये गडबड आणि उत्साह होता. सगळीकडे हशा, गप्पा, एकमेकांना भेटण्याचा आनंद दिसत होता. पहिलं लेक्चर देशमुख सरांचं होतं. सर क्लासमध्ये आले आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. ते सगळ्यांना बघून म्हणाले, गुड मॉर्निंग, नवीन सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुट्ट्या संपल्या, आता परत कामाला लागायचं आहे. पण काळजी करू नका, माझ्या लेक्चरमध्ये थोडा अभ्यास आणि थोडी मजा असणारच. क्लासमध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सरांनी पुढे सांगितलं, तर दिवाळीला काय काय केलं? फटाके, झोप की फक्त खाणं? मागच्या बाकावरून कोणीतरी म्हटलं, सर मी फटाके उडवले. सर लगेच म्हणाले, छान, म्हणजे आवाजाच्या प्रदूषणात तुमचाही वाटा आहे. सगळे हसले. कार्तिकने नाटक करत हात वर केला आणि म्हणाला, सर मी तर फक्त अभ्यास केला. सरांनी त्याच्याकडे पाहून म्हटलं, अरे अभ्यासाचं पुस्तक उशीखाली ठेवून झोप काढली असेल. सरांनी असं म्हणताच क्लासमध्ये सगळे जोरात हसू लागले. प्रीती, नीता, सोनाली, मनाली, केतकी या सगळ्या तर पोट धरून हसत होत्या. सतीश शांत बसला होता, पण त्याच्या नजरा वारंवार प्रीतीकडे जात होत्या. संपूर्ण लेक्चरमध्ये सरांनी शिकवणं आणि जोक्स यांचा छान मिलाप केला. तास संपला तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. 2 लेक्चर झाल्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती. प्रीती, नीता, सोनाली, मनाली, केतकी, कार्तिक आणि सतीश सगळे कॅन्टीनमध्ये गेले. त्यांच्या नेहमीच्या टेबलवर सगळे बसले होते. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या नाश्त्याची ऑर्डर दिल्यानंतर सगळे आरामात गप्पा मारत बसले होते. तेव्हा सोनाली अचानक म्हणाली, काय ग, मला दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्हा सगळ्यांची खरंच खूप आठवण आली. पण तुम्हाला माझी आठवण आली की नाही? तिचं बोलणं ऐकून सगळ्या मुली हसू लागल्या. केतकी म्हणाली, अगं सोनाली, तुझ्याशिवाय मजाच आली नाही. घरच्यांसोबत मजा केली खरी, पण तुझं हसणं खूप मिस केलं. नीता हसत म्हणाली, हो ग, तुझ्या जोकशिवाय दिवस फिके वाटायचे. सगळ्यांचं हे बोलणं ऐकून सोनाली नाटकी स्टाईलमध्ये म्हणाली, वा, म्हणजे तुम्हाला आता माझं महत्त्व कळालं असेल. सगळे मोठ्याने हसले. कॅन्टीनमध्ये एकदम मजा सुरू झाली. सतीशी हसत होता, पण त्याच्या डोळ्यात सतत प्रीतीच दिसत होती. नाश्ता झाल्यानंतर सगळे कॅन्टीनमधून बाहेर पडले. कार्तिकने म्हटलं, चला आता मैदानावर जाऊ. हो हो म्हणत सगळे गप्पा मारत पुढे गेले. सतीश त्यांच्या मागून शांतपणे चालत होता. तेवढ्यात प्रीतीने मागून आवाज दिला, ए सतीश, थांब जरा. तो थांबला आणि वळून पाहिलं तर प्रीती धावतच त्याच्यापर्यंत आली. तिच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं. काय रे, सुट्टीत मला जंगलात पाठवणार होतास का? माझ्या नातेवाईकांना म्हणजे वाघांना भेटायला? खरंच एवढी वाघीण वाटते का मी तुला? सतीश हसत म्हणाला, अगं गंमत केली होती, पण खरं सांगू, वाघ सुद्धा तुला बघून घाबरतील. प्रीती मोठ्याने हसली, अरे वा, काय भारी बोलतोस. अजून सराव कर, हिरो होशील. सतीशी हसत म्हणाला, अगं तुझी स्टाईलच तशी आहे ना, धाडशी, बेधडक, म्हणून म्हटलं. धाडशी वगैरे मी, अरे मी सरडा दिसला तरी पळ काढते, असं प्रीती गालातल्या गालात हसत म्हणाली. हो, पण कॉलेजमध्ये कुणी काही चुकीचं केलं तर तू त्याला धडा शिकवतेस, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय, म्हणून गंमत केली होती. पण राहू दे, ते सोड. दिवाळीत काही फटाके वगैरे फोडले की नाही? असं सतीश हसत म्हणाला. प्रीती हसत म्हणाली, तुला माहितीये का, अजूनही मी फटाक्यांना खूप घाबरते. लहानपणी तर कुणी सुतळी बॉम्ब लावला की मी 10 घरं पळत असे. सतीश हसला, अरे वा, आणि अजूनही तसंच करतेस का, की थोडं धाडस आलंय आता? प्रीतीने नकळत केस कानामागे सारले आणि डोळे मोठे करत म्हणाली, अरे म्हणजे तसे छोटे छोटे फटाके मी पण उडवते, पण मोठे नाही बाबा. हे ऐकून सतीश खळखळून हसू लागला. अरे म्हणजे आम्ही जिला वाघीण म्हणतो ती तर फटाक्यांना इतकं घाबरते, खरंच हे कोणालाही पटणार नाही. सतीश असं म्हणताच प्रीती हसू लागली आणि नकळत त्याच्या हातावर टाळी मारली. टाळीचा आवाज झाला आणि त्या क्षणाला सतीश थबकला. त्याच्या नजरा थेट प्रीतीवर खिळल्या. तो तिच्याकडे बघतच राहिला, जणू सगळं काही थांबलं होतं. पुढे गेलेले कार्तिक आणि नीता पाठीमागे वळून सतीश आणि प्रीतीकडे पाहतात, तेव्हा दोघांचं हसणं, टाळी मारणं आणि सतीशचं प्रीतीकडे एकटक बघणं हे त्यांना अगदी स्पष्ट दिसतं. नीता कार्तिककडे पाहून डोळ्यांनीच काय चाललंय असा इशारा करते. कार्तिक हलक्या आवाजात हसून म्हणतो, अगं बघितलंस का, या सतीशचं काहीतरी वेगळं चाललंय बहुतेक. नीता खळखळून हसते, हो, पण अजून दोघांनाही कळलं नाही असं वाटतंय, मजा आहे खरी, असं ती कार्तिकला म्हणते. कार्तिक हसत डोकं हलवत म्हणाला, हो बरोबर आहे, पण हे सगळं सतीशकडून सुरू झालंय, प्रीतीकडून अजिबात नाही.
म्हणूनच तू प्रीतीला तसं काहीही विचारू नकोस. आधी तिच्या मनात काय आहे ते बघूया. नीता हसतच उत्तरली, हो खरं आहे. पण यार जर खरंच प्रीतीच्या मनातून काहीतरी आलं ना, तर काय गोड जोडी दिसेल ही. दोघे मिळून अगदी भन्नाट वाटतील. कार्तिकने हसत तिला डोळा मारला. बस आता जास्त रोमॅन्टिक होऊ नकोस. पुढे चल नाहीतर दोघं आपल्यालाच पकडतील. प्रीती अजूनही हसत सतीशी बोलत होती, पण तिच्या लक्षात आलं की सतीश शांतपणे फक्त तिलाच बघत आहे. क्षणभर तिच्या मनातही काहीतरी वेगळं जाणवलं. ती थोडीशी भांबावली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, चल बाकीचे पुढे गेलेत नाहीतर आपल्यावर जोक करतील. असं म्हणून ती पटकन सरसर पुढे निघून गेली. सतीश तिथेच काही क्षण उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होतं आणि मनात एकच विचार होता, खरंच ही मुलगी माझ्या आयुष्यात काहीतरी खास आहे. तुमच्या देखील कॉलेजच्या पहिल्या दिवसाच्या काही गोड आठवणी असतील तर त्या मला कॉमेंट करून सांगा आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब